हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी ना माझ्या YouTube चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर तुम्ही जर माझे दररोजचे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहित असेल की सचिनची तब्येत खराब आहे आणि 2-4 महिन्यापासून आमच्या घरातलं म्हणजे आमच्या इथलं माझ्या आईच्याकडलं आमच्याकडलं असं वातावरण थोडंसं खराबच झालेलं आहे। का तर एक झालं ना दवाखान्यात एक ऍडमिट करावं लागतंय आणि त्याला घरी आणलं की दुसरं ऍडमिट करावं लागतं असं काही ना काही 2-4 महिन्यापासून चालूच आहे। माहित नाही काय झालं कोणाची नजर लागली झालं की सारखं कोण ना कोण आजारीच पडायला लागले। आता तुम्हाला माहित असेल 7-8 दिवस सचिन ऍडमिट होते आणि त्यांना आता घरी आणलं आणि दवाखान्यात 2-3 दिवस ऍडमिट असताना त्यांना गुचकी चालू झाली। गुचकी एवढी होती की 7 ते 8 दिवस लगातार गुचकी होती। आता 2 दिवसापासून थोडीशी जरा कमी झाली आणि दवा गोळ्या इतक्या खाल्ल्यात म्हणजे की असं नाही की एका डॉक्टरकडल्या दवा गोळ्या आणल्यात असं नाही, चांगले चांगले स्पेशलिस्ट डॉक्टर कडून इकडून तिकडून नवीन नवीन डॉक्टर कडून जाऊन दवा गोळ्या आणल्यात तरी सुद्धा ती गुचकी राहत नव्हती। रातना दिवस त्यांना झोप सुद्धा नव्हती रात्री सुद्धा। तर आता जाऊन थोडीशी 2 दिवस झालं कमी झाली गुचकी आणि ते झालं की काल गुड्डी माझी लहान बहीण ती प्रेग्नेंट आहे, ती लातूरला राहते आणि ती गेली काल दवाखान्यामध्ये। तिला 7वा महिना आता 7व्या महिन्यातले तिचे 7-8 दिवस बाकी राहिले तर परत ते 8वा महिना चालू होईल। तर काल 7व्या महिन्याची ती सोनोग्राफी करण्यासाठी ती गेली होती आणि आता तुम्ही माहित असेल तुम्हाला की रक्षाबंधनला ती माझे जो तुम्ही व्हिडिओ हमेशा बघत असाल तर तुम्हाला माहित असेल ती रक्षाबंधनला आत्ताच आली होती आणि रक्षाबंधनला आल्यानंतर 7-8 दिवस राहिली, परत भाऊजी घ्यायला आले आणि ती गेली निघून। आणि ती गेलेला ती चालली होती ना त्या दिवशी मी ना व्हिडिओ शूट केला होता ती जातानी आणि तो व्हिडिओ मी अपलोड सुद्धा नाही आणखीन केला। तर आता ती काल दवाखान्यात गेली आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने तिला सांगितलं आणि तिला असं सांगितलं की तुम्हाला आता सोनोग्राफी करण्यासाठी गेली होती ती 7व्या महिन्यात आणि तिचं दुखत वगैरे काही नाही, एकदम मस्त ठणठणीत आहे, तिला काही सुद्धा नाही त्रास वगैरे। आणि डॉक्टरने सोनोग्राफी केल्यानंतर सांगितलं की तिच्या बाळाला पाण्याचा पुरवठा बिलकुल नाहीये आणि पाणी बिलकुल तिच्या पोटामध्ये नाही, बाळ पूर्णपणे असं कोरडं पडलंय आणि बाळात तुम्हाला लगेच शिजर करावं लागेल। आणि अचानक म्हणजे आता तिनं परत आम्हाला फोन केला, डॉक्टरला परत विचारलं सगळं व्यवस्थित तर डॉक्टरने तेच सांगितलं परत तिला की बाळ सगळं कोरडं पडलंय आणि तुम्हाला शिजर लगेच करावं लागेल। तर बघा तुम्ही घरच्यांना बोला आणि शिजर करूया। मग तिनं आम्हाला फोन केला, माझ्या मोठ्या भावाला, मम्मीला, पप्पाला, आम्हाला सगळ्याला। मग आम्ही सगळेजण एकदम घाबरून गेलो का तर आता चांगली आहे ती, म्हणलं दुखत वगैरे काय नाही आणि जर थोडा जरी बाळाला त्रास होत असेल तर तिला पण थोडासा त्रास झाला पाहिजे होता पण तिला काही दुखत नव्हतं, एकदम ठणठणीत आहे, म्हणजे मला काहीच त्रास होत नाहीये। आणि डॉक्टरने असं सांगितलं। मग नंतर मग आम्ही तिला सांगितलं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा। ठीक आहे म्हणून आम्ही घरच्यांना विचारून येतो असं म्हणून तिनं 2-3 हॉस्पिटलमध्ये तिला पाठवलं चांगली परत आणि 2-3 डॉक्टरकडे गेल्यानंतर सुद्धा तर त्या डॉक्टरने सुद्धा तेच सांगितलं की तुम्हाला सिजर करावं लागेल आणि पाणी बिलकुल नाहीये आणि बाळ पूर्णपणे कोरडं पडले। आता असं बी नाही, प्रत्येक वेळेस आम्ही काय करतो जर असं अचानक कोणती जरी गोष्ट आता जसं की सचिनच्या कानाने अचानक त्यांना ऐका येईना तर एका डॉक्टरने काहीतरी सांगितलं ते पटकन असं केलं असं नाहीये तर दुसऱ्या पण चांगल्या डॉक्टरला परत दुसऱ्या 2-3 डॉक्टरला असं दाखवूनच करतोय। लगेच सांगितलं ते कोणताही इलाज लगेच करत नाही आम्ही। का तर जर नॉर्मल जर काही दुखणं असेल ना तर डॉक्टरने सांगितलं तर ते ऐकतो, पण जर असं अचानक काहीतरी सांगितलं की तुम्हाला ठीक आहे हेच लगेच तुम्हाला करावं लागेल तर असं वाटतं की दुसऱ्या डॉक्टरला पण विचारून बघा, दुसऱ्या पण डॉक्टरला विचारून बघा। 2-3 जर तेच सेम सांगितलं तर ठीक आहे करू। आता लातूरच्या डॉक्टरने 2-4 डॉक्टरने तिला तेच सांगितलं सेम की तुम्हाला सिजर लगेच करावं लागेल। आणि नंतर मग तिनं इकडे फोन केल्यानंतर आम्ही तिला सांगितलं की तू इकडे ये म्हणून, तर गाडी केली मग आणि गाडी तर मी आणि सचिन आता निघालो होतो। मग मी 1-1.5 तास झाला लाईट गेली होती आणि आता खाली उतरायच्या टायमाला लाईट आली आणि पाऊस खूप जोराने पडून गेलाय। हे बघा आणखीन थोडासा चालूच आहे म्हणजे बंद नाही झाला आणखी। तर आता आम्हाला दवाखान्यात जायला अर्धा तास लागतो, घरापासून दवाखाना जरा लांब आहे तर अर्धा तास तरी लागेल जायला, शिवाय त्यात मध्ये
तर गुडीला पोचायला अर्धा तास आणखीन बाकी आहे, तोपर्यंत आम्ही चाललो होतो दवाखान्यात. हे बघा एवढे सगळे आल्यात. हे मॅडम बघितले का, एकदम मस्त आहे, टणटणीत. घाबरून टाकले आम्हाला. आणि हे माझं कार्टून बघितलं का, कसं बसले पटकन येऊन. तुम्हाला माहिती कोण आहे तो माझा माऊचा कोण आहे? डुगी काय झाले, हाताला टाकू बाई. थांब रे, थांब एक मिनिट, थांब नाही का. माऊचा कोण आहे ते? चला सगळेजण गेले नवीन घरी. हा आपल्या घरी जायचं. तर सगळेजण गेले आता नवीन घरी आणि आम्ही चाललो आमच्या घरी. आणि स्वप्नील सुद्धा आला होता त्यांच्यासोबत, स्वप्नील पण तिकडेच गेला. थोडं घाबरून टाकलं. आणि आता सगळं तिथल्या डॉक्टरने सांगितलं सगळं व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे, काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. उद्याच्याला 10-11 वाजता या, सोनोग्राफी वगैरे करू. आणि आता सगळं व्यवस्थित आहे, बिनकामाचं कोणी ते तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही आलात असं झालंय. आणि 2-3 दिवसापासून भाऊजी सुद्धा म्हणत होते की आम्हाला झोप सुद्धा नाहीये, आम्ही इतकी टेन्शन मध्ये आहोत. आणि शिवाय असं नाहीये की एका डॉक्टरने सांगितलेलं आहे, 2-3 डॉक्टरनी तेच सांगितले सेम की बाळाचा म्हणजे जीवाला धोका आहे, पाणी व्यवस्थित नाही आणि तुम्हाला सिजर करावं लागत. आणि आता तिला 7वा महिना पण पूर्ण झालेला नाही. 7व्या महिन्यात पण 7व्या महिन्यातलं पण 7-8 दिवस काहीतरी बाकी आहेत आणखी. आणि नंतर मग 7वा महिना संपतो. तर आज जर तिला इकडे नसतं आणलं ना, तर आज रात्री तिचं सिजर करणार होती तिथं. आणि बरंच असं एक डॉक्टरने सांगितलं असतं तर ठीक आहे की बाबा दुसऱ्याने व्यवस्थित सांगत. पण 2-3-4 डॉक्टरने जर सेम एकच सांगितल्यानंतर मग माणूस घाबरून जातं. आणि त्यासाठी मग इकडे बोलवलं होतं की कळलं आपण डॉक्टरला विचारू. आणि जरी करायचं असतं तर आपण इथं सिजर करू का, तर तिथं पहिलं पण सिजर झालेलं आहे. आणि इथं डिलिव्हरी तिची झाली होती पहिल्यांदा पण. तर म्हटलं वापस आपण इकडेच आणूया. आणि त्यासाठी गाडी वगैरे केली. आणि एका सकाळी माहीत पडल्यानंतर म्हणजे रात्री माहीत पडलं आणि सकाळी वापस तिला बोलवलं. तर आता ती पोहोचली. आणि आता दवाखान्यामध्ये नेल्यानंतर डॉक्टरने चेक केल्यानंतर सगळं सांगितलं की सगळं व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे. पाणी जरी थोडंसं कमी झालं असलं तरी बाळाला लगेच सिजर करून बाहेर काढण्याची काही गरज नाही, तिथं काही गरज नाही. का तर डॉक्टरने सांगितलं होतं सिजर करावं लागेल आणि तुम्हाला 3 महिने बाळाला काचामध्ये ठेवावं लागेल. तर आता सगळं काय व्यवस्थित आहे. आणि आम्ही सगळेजण एकदम घाबरून गेलो, माहीत नाही अचानक काय झालं काय नाही. का तर आता रक्षाबंधनाला आली होती ती आणि जाऊन तिला 8-10 दिवस झाले असतील, खूप जास्त नाही. आणि व्यवस्थित एकदम टाणाटाण होती, काय म्हणजे तिचं काही त्रास नाही, दुखत नाही, काय सुद्धा नाही तिला. आणि आता बघितलं ना तुम्ही, एकदम मस्त आहे, तिचं काही दुखत वगैरे तर नाही आहे. पण तिथल्या डॉक्टरने एवढं घाबरून टाकलं होतं. पण आता सगळं व्यवस्थित आहे. आता घरी गेली, उद्याच्याला वापस सोनोग्राफी वगैरे करूया आणि नंतर मग समजेल. आता आम्ही चाललो घरी. आम्ही सुद्धा घाबरून गेलो आणि पटकन काही कडून आलतो की आली. आणि आता घरी वगैरे आली नाही, ती डायरेक्ट दवाखान्यामध्ये गाडी इकडंच आणली होती. आणि दवाखान्यामध्ये पहिल्यांदा गेलो आणि डॉक्टरने सांगितल्यानंतर आता ती घरी गेली. ना आता आम्ही सुद्धा घरी चाललो. मम्मीचा फोनवर फोन यायला लागला, काय झालं काय नाही. का तर ती घरी होती, आजी वगैरे घरी आहेत, त्यासाठी मम्मी घरी थांबली होती. तिला म्हणलं थांब, मी चालली नाही. ती पण मागायला लागली, मी पण येते म्हणून. तिला म्हणलं तू थांब, तुझी काही गरज नाही. म्हणलं मी तुला सांगते, फोन करते. तर फोनवर फोन तिचा येत होता. तिला सांगितलं त्याचं काही टेन्शन घेऊ नको म्हणलं, सगळं व्यवस्थित आहे. आणि गुडी गेली म्हणलं तिकडे नवीन घरी आणि चांगली आहे म्हणलं, काहीतरी दुखत नाही आहे म्हणलं. तेव्हा तिला जरा शांत वाटली, नाही तर असं वाटत होती माहीत नाही लेकरू आत्ताच गेलं आणि अचानक काय दुखायला लागले काय नाही तिथं चालू होतं. हे असे कसे वळवायचे एवढे अर्धे रस्त्यात आडवे घालून. डबल एक्सेल गाडी आहे ना. तू जर गेली तर तू किमान 10,000 रुपये शॉपिंग करायचं. का बरं एवढं चांगलं नको जायचं, मग पैसे उडतील ना. पगार झाल्यावर जाऊ आता सध्या काही गरज नाही. नाही तर मग असं होईल की घेऊ का ती घेऊ का ती घेऊ का होईल, हे घेऊ का ते घेऊ काच होते. मग ते तसंच होईल, मग आणून ठेवावं लागेल गरज नसली तरी. बऱ्याच गोष्टी असं दिसल्या ना असं वाटतं की जाऊ दे नंतर कामाला येतील घ्या असं होतं. पण बस पैसे अडकून ठेवायचे आणि काहीतरी वस्तू आणून ठेवायचे तर नको. त्यासाठी मी जाईना, तुम्ही मागून म्हणला तो चल मी त्यासाठीच नाही गेले. व्यवस्थित काच समोर काय हां
आता इथं दिसले बघा हे बघा आमच्या स्कूटीची ना 3-4 दिवस सुद्धा नाही झाले जर शीट बसून आणले आणि रात्रभर ह्या मांजरी ना ह्याच्यावरती उड्या मारते ते बघा शीट फाडून टाकलं हे पण आणि हो का हे पण इथं नवीनच आहे आत्ताच ह्या गाडीची पूजा केली होती माहिती आहे त्याचं शीट फाडून टाकलं मांजरीने नकाने ह्याचं पण दोन्ही जेवण करून गेले होते पण माहीत नाही आल्याला मला भूकच लागली तर रात्रीच्या 11:15 झालेत आणि आता हा व्हिडिओ तर संपवते गुडीला उद्या सकाळी न्यायचं सोनोग्राफी वगैरे करायला परत जाईल मी पण आणि डॉक्टर काय म्हणतात काय नाही तुम्हाला उद्याच्याला आणखीन सांगेल तर चला भेटू उद्याच्याला तोपर्यंत बाय बाय गुड नाईट